महत्त्वाची बातमी. मुंबईतील वांद्रे पूर्व भागामध्ये आता तोडक मोहीम सुरू आहे. बांद्रा रेल्वे स्टेशनच्या परिसरातील अनेक अनधिकृत झोपड्या आता पाडण्यात आल्यात. 45 झोपड्यांची ही तोडक मोहीम आता राबवण्यात आलेली आहे. कारवाईत विविध विभागातील सुमारे 150 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण आता हटवलं जात आहे. स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं अपडेट घेऊयात. स्वप्नील, मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरामध्ये अनधिकृत ज्या झोपड्या आहेत त्या हटवल्या जात आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि आतापर्यंत 45 झोपड्यांची तोडफोड देखील करण्यात आल्याची ही मोहीम राबवली जाते. अधिकचे अपडेट नेमके काय मिळत आहेत? शुभम, काल तोडक कारवाई करण्यात आली होती. या 45 झोपड्यांवरती वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर ज्या अनधिकृत झोपड्या होत्या त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणी आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वे पोलीस यांच्या माध्यमातून ही खरं तर कारवाई करण्यात आली होती. वाहतुकीला आणि रेल्वेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचं कारण देण्यात आलं होतं. मात्र आज दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा येथील स्थानिकांनी आहेत ते स्टॉल या ठिकाणी उभारलेले आहेत आणि वाहतुकीचे ज्या रिक्षा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आहेत. या बाजूला जर बघितलं तर पत्र्याच्या झोपड्या आहेत आणि या झोपड्यांच्या बाजूला आणखी एक या ठिकाणी झोपडी होती. ते एक लाईन मध्ये तोडण्यात आली होती आणि यानंतर पुन्हा जे रस्त्यावरती आलेले नागरिक होती त्यांनी पुन्हा आपलं एक निवारा बनवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे काल रेल्वेने जरी यावरती कारवाई केली होती, हातोडा मारला होता, मात्र आज पुन्हा परिस्थिती जैसे ते या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आता रेल्वे याच्याकडे लक्ष वेधून घेणार का आणि जी तोडक कारवाई आहे ते पुन्हा करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या झोपडपट्ट्या आहेत आणि येथील नागरिकांना कोणतीही सूचना न देता ही कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा यावरती हातोडा पडणार का आता असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.